ज्यांचं कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं फार महत्त्वाचं योगदान असतं ते राजेश भगत यांचं आगमन झालंय। त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे, तो म्हणजेच भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या वतीनं। या ठिकाणी नाणेफेक झाली आहे, नाणेफेक एकविरा क्रीडा मंडळानं जिंकली आहे। तर आमंत्रित केलंय ते म्हणजेच कुसुमादेवी क्रीडा मंडळाला चढाईसाठी। संतोष भुसाणे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय। संतोषजी भुसाणे या स्पर्धेतील दुसरा सामना। जर ही स्पर्धा उशिरा झाली तर पहाटे 4 ते 5 वाजतील आणि त्यानंतर आपल्याला रिपब्लिक डे यासाठी उपस्थित राहायचं आहे, त्यामुळे ही स्पर्धा लवकरात लवकर कशी पूर्ण होईल याकडे सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे। चढ्यासाठी जातोय तो म्हणजेच अनिकेत भरवशाचा खेळाडू कुसुमादेवीचा आणि त्याच्यासमोर 7चा डिफेन्स एकविरा संघानं खरोखरच एकविरा पेठ मधला संघ आहे। खरोखरच टाळ्या झाल्या पाहिजेत, एक नवीन संघ आपल्याला प्राप्त झालाय, टाळ्या झाल्या पाहिजेत। या ठिकाणी खरोखरच अनुभवी खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात, खास करून पहिली चढाई घेऊन येतो तो रिद्धांक दवटे आणि त्याचे इतर सहकारी आतिश पवारचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या संघामध्ये पुन्हा एकदा मैदानाकडे पाहायला मिळते। आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करताना तो म्हणजे आतिश पवार मध्यरक्षकाची भूमिका बजावताना। तसेच सुबोध साळुंखे, नेबाडे असे दिग्गज खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते। साहिल वाणी सुद्धा एकविराचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय, त्यामुळे नक्कीच अनेक खेळाडू होतकरू खेळाडू अनुभवी खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेनिमित्त पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं चढाईसाठी जातोय तो ओम आणि त्याच्यासमोर 7चा डिफेन्स तो टच करण्याचा प्रयत्न आहे। एक चाणक्य असा चढाई बहादर लक्षवेधी चढाया त्याच्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील, परंतु या ठिकाणी एक संयमी खेळ करतोय आणि आपल्याला मध्यरेषेवर खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय। हॅलो डू आय डाय रेड कुसुमादेवीच्या अंगणात गेलेला आहे तो एकविराचा एक खेळाडू आणि बोनस गुण घेण्याचा प्रयत्न होता परंतु अपयशी। आणि गुण मिळतोय तो कुसुमादेवीला। पुन्हा एकदा कुसुमादेवीचा एक भारदस्त खेळाडू 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू विरुद्ध 6 खेळाडू एकविराचे। अतिशय उत्तम असं नियोजन या ठिकाणी भैरवनाथ क्रीडा मंडळाचं। चढाईसाठी गेले ते एकविराचे खेळाडू विरुद्ध 7 खेळाडू कुसुमादेवीचे। आणि रिकाम्याच आपल्या तंबूमध्ये दाखल
त्यांना प्रत्युत्तर कुसमादेवीचे एक 2 नंबरचे जर्सी परिधान केलेले खेळाडू बारीक अशा अंगकाठीचे खेळाडू रिकामेच आपल्या तंबूमध्ये दाखल. त्यांना प्रत्युत्तर नवोदित अशा एकविरा संघाचे खेळाडू भारदस्त. आणि या ठिकाणी एक असफल अशा प्रकारचा हा प्रयत्न होता पकडण्याचा, परंतु याच्यामध्ये या ट्रॅपमधून बाहेर पडलेले ते एकविरा संघाचे खेळाडू आणि गुण मिळाला तो एकविरा संघाला पुन्हा एकदा डोळा रेड 10 नंबरचे दर्शी प्रदान केलेले आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची चढाई होती. मला वाटते ही सुपर टॅकल होऊ शकते. 3 खेळाडू सुपर रेड्स हे सुपर रेड झालेले आहे आणि गुण मिळत आहेत ते कुसमादेवी संघाला. रिकामेच आपल्या तंबूमध्ये दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा कुसमादेवीचे खेळाडू. चार विरुद्ध 1. यानंतर होणारा सामना भैरवनाथ बी विरुद्ध जागमाता. दोन्ही संघांनी आपापले संघ मैदानाबाहेर गणवेशासह हजर ठेवायचे आहेत. हा चालू सामना झाल्यानंतर लगेचच तो सामना खेळवण्यात येते. एकविरा संघाचे खेळाडू आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाले ते कुसमादेवीचे खेळाडू आणि गुण मिळतोय तो कुसमादेवी संघाला. पुन्हा एकदा यशस्वी अशी पक्कड कुसमादेवीकडून. गुण वाढतोय तो कुसमादेवी संघाचा आणि एकविराच्या चमूमधील जे 3 खेळाडू आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहे की आपले जे महत्वाचे खेळाडू मैदानाबाहेर बसलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा मैदानामध्ये येण्याची संधी द्यायची आहे. यासाठी प्रयत्नात गेलेले आहेत ते 7 नंबरचे खेळाडू विरुद्ध 6 खेळाडू 7 खेळाडू कुसमादेवीचे. रिकामेच आपल्या तंबूत दाखल. त्यांना पुन्हा एकदा ज्यांनी मगाशी एकाच चढाईमध्ये 3 खेळाडू बाद केले होते आणि ती सुद्धा डू ऑर डाय रेड होती, म्हणजेच डू ऑर डाय रेड स्पेशालिस्ट. आणि अतिशय भारदस्त अशा प्रकारचे पाहूया आणि फारच सुंदर पुन्हा एकदा सुपर रेड. आणि अशा प्रकारे एक लोणचा बोजा पडतोय तो एकविरा या संघावर. गुणांची संख्या वाढते ती कुसमादेवी संघाची. 5 गुण मिळालेले आहेत आणि पुन्हा एकदा अपयशी अशा चढाई आणि क्षेत्ररक्षणानंतर पुन्हा एकदा एकविरा संघाचा संघ पुनश्च तयार झालेला आहे. अजूनही त्यांच्या खात्यामध्ये गुणांची संख्या मात्र फार कमी आहे. दोन गुण आणि कुसमादेवीचे 10 गुण. यानंतर होणारा सामना भैरवनाथ बी विरुद्ध जागमाता क्रीडा मंडळ. भैरवनाथ बी विरुद्ध जागमाता क्रीडा मंडळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपापले संघ मैदानाच्या बाहेर तयार ठेवायचे आहेत. टाइम अप नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे. अतिशय भरभक्कम अशा प्रकारची आघाडी कुसमादेवी संघाची आणि कोणत्याही प्रकारचे जोखीम न घेता फक्त मध्यंतरापूर्वी थोडेसे
वेळ कशी निभावून नेता येईल याचा प्रयत्न कुसुमादेवी संघाकडून पुन्हा एकदा थर्ड रेड डू ऑर डाय रेड. यावेळी मात्र गुण घेणं हे फार गरजेचं आहे, कारण मागील काही चढाया पाहिल्या एकविरा संघाच्या त्या अयशस्वीच झालेल्या आहेत आणि त्यामुळे या चढाईमध्ये मात्र एक गुण घेणं फार गरजेचं आहे. बोनस गुण ऑन आहे आणि काही सेकंद उरलेत आणि यावेळेला मात्र अतिशय सुंदर अशा प्रकारची टेक्निक होती, परंतु याच्यामध्ये गुण मिळते तो कुसुमादेवी संघाला पुन्हा एकदा, ज्याने मागील काही चढायांमध्ये 2 चढायांमध्ये सुपर रेड केल्या असं ते खेळाडू 10 नंबरचे अतिशय भक्कम शरीर यष्टीचे मजबूत बांध्याचे असे खेळाडू 10 नंबरचे खेळाडू, परंतु तेवढेच चपळ असा खेळाडू आपल्या तंबूमध्ये दाखल. पुनश्च एकदा एकविरा संघाचे स्वतः आधारस्तंभ या ठिकाणी प्रयत्न करतायत ते गुण प्राप्त करण्याचा, परंतु वारंवार अपयश होत येतो एकविरा संघाच्या खेळाडूंना आणि त्यामुळे गुणांची संख्या काही वाढत नाहीये. पुन्हा एकदा थर्ड रेड डू ऑर डाय रेड. हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यातही ते यशस्वी झालेले आहेत. गुण मिळतोय तो कुसुमादेवी संघाला, गडी बाद होतोय तो एकविरा संघाचा. आणि या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे एकविरा संघाला, कारण गुणांची संख्या मात्र जैसे ते आहे. आपण जर स्कोअर बोर्ड पाहिला तर त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ 2 गुण आहेत अजूनही, आणि विश्रांतीसाठी सामना थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतच्या सामन्यामध्ये 12 गुण आहेत ते कुसुमादेवी संघाचे आणि 2 गुण आहेत ते एकविरा संघाचे. 10 गुणांची आघाडी कुसुमादेवी संघाकडे. या ठिकाणी प्रथम पारितोषिक 10,000 रुपये 10,001 सौ प्रविता मिलिंद माने यांच्या सौजन्याने श्री सचिन भगत जर कुठे असेल प्रेक्षकांमध्ये तर आपल्या यजमान मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण कृपया स्टेजकडे यायचं आहे. द्वितीय पारितोषिक आहे रुपये 7,001 लक्ष्मी क्रिकेट क्लब यांच्या सौजन्याने आणि तृतीय पारितोषिक रुपये 4,001 श्री उदय गोपाळ माळी यांच्या सौजन्याने. चतुर्थ पारितोषिक रुपये 4,001 सौ रुची रोशन बोरकर यांच्या सौजन्याने. विनंती करतोय जनार्दन करंजकर यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केली. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे. कुसुमादेवी क्रीडा मंडळाचे एक भारदस्त असे खेळाडू ज्यांनी मागील काही चढायांमध्ये सुपर रेड केले होते असे खेळाडू आपल्या तंबूमध्ये दाखल. एकविरा संघ या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा जो 2 वर जो आकडा अडकलेला होता तो पुढे सरकवण्यास यश मिळालेलं आहे ते या एकविरा संघाला आणि 1 गुण वाढतोय तो एकविरा संघाचा. चढासाठी गेलेले आहेत ते
कुसुमादेवीचे खेळाडू आणि यावेळेला मात्र 2 खेळाडू बाद केलेले आहेत. अशी अतिशय सुंदर अशा प्रकारची चढाई आणि गुण मिळत आहेत ते कुसुमादेवी संघाला. थोडासा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला गुण मिळतील आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा गुण मिळालेला आहे. आता मात्र या ठिकाणी गुणांची संख्या वाढताना दिसते ती एकविरा या संघाची. थोडस संयमाचं धोरण कुसुमादेवी संघाकडून. याचं कारण गुणांची संख्या जी आहे ही गुणांची संख्या कुसुमादेवी संघाकडे अजूनही जास्त आहे, आघाडी आहे. पुन्हा एकदा ज्यांनी मागील चढाईमध्ये 1 खेळाडू बाद केला होता असा खेळाडू दवटे गडी बाद करण्याचा प्रयत्न. आपल्या तंबूमध्ये सुखरूप दाखल. चढाईसाठी गेलेले आहेत ते कुसुमादेवीचे खेळाडू आणि एकविराच्या अंगणामध्ये 4 खेळाडू. हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय उत्तम अशा प्रकारचे भारदस्त शरीरयष्टी आणि त्याच्यामुळे 2 गडी बाद करण्यात यशस्वी झालेला खेळाडू. सुंदर अशा प्रकारचं धन्यवाद आम्ही जे आपण एक आठवण करून दिलीत. जे अगोदर काही वर्षापूर्वी जे सामने व्हायचे त्याच्यामध्ये एक खेळाडू असा होता, भारदस्त अशा प्रकारचा खेळाडू होता दिघीचा इम्तियाज तुर्की. याची चढाई सुद्धा अशाच प्रकारची असायची आणि जो खेळाडू एका चढाईमध्ये 2 ते 3 खेळाडू बाद करायचा. सुंदर अशा प्रकारचे सामने पूर्वी सुद्धा या श्रीवर्धनच्या नगरीमध्ये होत असत. त्यावेळेला काही जुने संघ, परंतु थोडके संघ असायचे की जे या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे. त्याच्यामध्ये कस्टमचा संघ, रायगड पोलीस संघ हे अतिशय नावाजलेले संघ असायचे. चढाईसाठी गेलेले ते दवटे जे एकविरा संघाचे आधारस्तंभ आहेत. हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न आहे, परंतु अपयशी. रिकामेच आपल्या तंबूमध्ये दाखल. गुणांची तरी आघाडी आहे कुसुमादेवी संघाकडे. विनंती करतोय महिला मंडळांना की आपली मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण यायचं आहे. शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत. 17 गुण आहेत ते कुसुमादेवीकडे, 6 गुण आहेत ते एकविरा या संघाकडे. त्यामुळे या 5 मिनिटांमध्ये गुणांची आघाडी वाढवण्याचा प्रयत्न असेल तो कुसुमादेवी या संघाचा आणि फक्त बचावाचं धोरण करावं लागेल ते एकविरा या संघाला. 3 विरुद्ध 1 आणि डू ऑर डाय रेड. आणि या ठिकाणी मात्र अतिशय सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण, 2 गुण मिळणार आहेत ते सुपर टॅकल, 2 गुण मिळत आहेत ते एकविरा या संघाला. पुन्हा एकदा चढाईसाठी गेलेले आहेत ज्यांच्या मागील चढाया अतिश, ज्याच्या मागील चढाया या काहीशा अपयशीच असलेल्या आहेत.
ते खेळाडू आपल्या तंबूमध्ये दाखल पुन्हा एकदा. कुसुमादेवीचे खेळाडू निदान रेषा अडकवण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2 गुण मिळालेले आहेत ते कुसुमादेवी या संघाला. गुणांची संख्या वाढते ती कुसुमादेवी संघाची. काही क्षण बाकी आहेत आणि त्याच्यामुळे एक औपचारिकता बाकी. 1 बोनस मिळालेला आहे. केवळ 2 खेळाडू शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत आणि या तीन मिनिटांमध्ये कुसुमादेवी या संघाकडे आघाडी आहे आणि 1 गडी बाद होतोय तो कुसुमादेवी संघाचा. गुण मिळतोय तो एकविरा या संघाला. यानंतर होणार सामना भैरवनाथ बी विरुद्ध जाकमाता. भैरवनाथ बी विरुद्ध जाकमाता. 2 ते 2.5 मिनिटांनंतर हा सामना संपेल आणि त्यानंतर आपला सामना खेळवण्यात येईल. आपण लगेचच तयार व्हायचं आहे आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हात लांब करून गडी बाद काढण्याचा प्रयत्न आणि गुण मिळतोय तो एकविरा या संघाला. या ठिकाणी आपल्याला घर बसल्या अशा प्रकारचं सामन्याचं प्रक्षेपण पाहायला मिळते ते मयुरेश मयेकर यांच्या मार्फत. PMC केबल नेटवर्क यांनी सुद्धा वायफाय उपलब्ध करून आपल्या घरीच बसून चॅनल नंबर 15 याच्यावरती आपल्याला सामने पाहायला मिळणार आहेत. सर्व कबड्डी रसिकांना ही अतिशय सुंदर अशा प्रकारची सुवर्ण संधी आहे की आपण घर बसल्या या सामन्याचं आयोजन भैरवनाथ क्रीडा मंडळातर्फे आपल्याला पाहायला मिळतंय. गेले काही दिवस या मंडळाचे सदस्य या सामन्याच्या आयोजनाबाबत झटत होते आणि आज या दिवशी हे सामने अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये संपन्न होत आहेत. आणि काही क्षण बाकी आहेत हा सामना संपण्यासाठी आणि काही नवोदित खेळाडूंना या ठिकाणी संधी देत आहेत ते दोन्ही संघाचे खेळाडू आणि खरोखरच त्या संधीचं सोनं केलेलं आहे. त्यामुळे 2 खेळाडू बाद केले आहेत आणि साहिल चढायसाठी गेलेला आहे. साहिल एकविराचा हा खेळाडू एक गुण मिळतोय तो एकविरा या संघाला. आणि या ठिकाणी हा सामना
काही वेळातच संपेल. मला वाटतं ही शेवटची चढाई असावी आणि हा सामना या ठिकाणी संपलेला आहे. दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचंय. दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचंय. मी विनंती करतो भावेजी मांजरेकर यांना की आपण या सामन्यासाठी जो मॅन ऑफ द मॅच आहे अतिश याला या सामन्यासाठी सामनावीर पुरस्कार श्री भावेजी मांजरेकर यांच्या हस्ते देण्यात येत आहे. आपण सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं हार्दिक अभिनंदन करायचं आहे. धन्यवाद भावेशजी आणि अभिनंदन कुसुमादेवी या संघाचं. आपण पुढील सामना खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असणार आहात. सचिन भगत आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. सचिन भगत यानंतर होणारा हा सामना भैरवनाथ बी विरुद्ध चाकमाता. दोन्ही संघांनी आपले संघ मैदानामध्ये लवकरात लवकर तयार ठेवायचे आहेत. आपल्याला हे सामने फार लवकर संपवायचे आहेत. याचं कारण असं की उद्या प्रजासत्ताक दिन आहे. प्रत्येकाला या सोहळ्यासाठी जायचं आहे. या राष्ट्रीय सणासाठी हजेरी लावायची आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर हे सामने संपूया. प्रत्येक खेळाडूच्या संघाच्या व्यवस्थापकांना ही विनंती असेल की आपण आपले संघ लवकरात लवकर हजर करायचे आहेत आणि